Hello, friends. Let's see the appreciation of the poem Basketful of Moonlight. We have seen a total poem, a whole poem, Basketful of Moonlight. Now, this is the time for appreciation of the poem. See the appreciation of the poem A Basketful of Moonlight. You can see here, first one is given here a title. There are 5 points are very important. A title of the poem, that is a name of the poet. Third one is a theme and central idea. Fourth one is a rhyme scheme. And fifth one is a figure of speech. These 5 points are very important to write appreciation of the poem. First one is given here a title. You can see here a title. A title of the poem is very appropriate. The uncommon expression of basketful of moonlight prepares the reader to anticipate the peculiar and out of the ordinary request of the child. आता आपण म्हणूया अँटिसिपेट म्हणजे अपेक्षा असलेली. द पेक्युलियर म्हणजे काय, असाधारण अशी. दॅट इज बास्केटफुल ऑफ मूनलाईट. दिस टायटल इज व्हेरी ॲप्रोप्रिएट, अतिशय योग्य आहे. बिकॉज इन दिस पोयम दॅट इज अनकॉमन एक्सप्रेशन्स गिव्ज इयर. अनकॉमन एक्सप्रेशन दिलेले आहे, अशी जी असामान्य एक्सप्रेशन या पोयममधून दिलेली आहे. मग पोयममधून देताना काय केलं आहे, प्रिपेअर्स द रीडर टू अँटिसिपेट द पेक्युलियर. एक जे काही रीडर आहे, वाचणारी जी वाचक लोक आहेत, त्यांच्या आपण म्हणतो ना, त्यांच्या दॅट इज अँटिसिपेट द पेक्युलर अँड आउट ऑफ द ऑर्डिनरी रिक्वेस्ट ऑफ द चाइल्ड. त्यांना अशा पद्धतीने प्रिपेअर केलं गेलं, ते वाचताना ते रीडर असे प्रिपेअर झाले की ज्या त्या मुलाच्या दॅट इज ऑर्डिनरी आउट ऑफ द ऑर्डिनरी रिक्वेस्ट. ऑर्डिनरी म्हणजे काय, सामान्य, आणि असामान्य आपण म्हणतो ना, आउट ऑफ द ऑर्डिनरी, सामान्याच्याही बाहेर, म्हणजेच अशी असामान्य जी एक वेगळीच रिक्वेस्ट आहे. बरोबर आहे. तर मुलगा काय रिक्वेस्ट करतो आहे मूनला, की त्याला मूनच्या बिया पाहिजे नाही, जेणेकरून तो प्रकाश आणेल. हे दॅट इज आपण म्हणतो ना, कॉमन अशी रिक्वेस्ट नाही आहे, ही वेगळीच रिक्वेस्ट आहे. आणि मग त्या रीडरसुद्धा त्या पद्धतीने जी पेक्युलियर जी रिक्वेस्ट असते, जी असाधारण अशी जी रिक्वेस्ट आहे, त्या अपेक्षेने ते रीडर त्या ठिकाणी तयार झाले या बास्केटफुल ऑफ मूनलाईट या पोएममधून ती वाचताना. द नेम ऑफ द पोएट इज सुनील शर्मा. The poem is originally written in Dogri language. डोगरी लँग्वेजमध्ये ही पोएम लिहिली गेलेली. What is the theme and a central idea of the poem? The central idea of the poem is loneliness of a child in a remote village untouched by modern amenities. The child is too far from a modern urban life that even his remedy for the plight of his village seems quite innocent and plain. What is the central idea of the poem? This one is given here, a loneliness of a child. जो लोनलीनेस दाखवला, एक एकाकीपणा त्या मुलाचा दाखवला आहे. इन अ रिमोट विलेज, खूप दूर अशा ठिकाणी एका गावामध्ये राहणारा मुलगा, दॅट इज अनटच बाय अ मॉडर्न ॲम्युनिटीज. ॲम्युनिटी म्हणजे ज्या काही सुविधा असतात, सोयी सुविधा, त्या ज्या काही सुविधा आहे, सोयी सुविधा आहे, त्याच्यापासून दॅट इज अनटच. त्याला अजिबात ह्या गोष्टी माहीत नाही की शहरामध्ये काय काय असतं, कोणत्या कोणत्या फॅसिलिटीज असतात. आणि ह्या मुलाचा असा एकाकीपणा या पोएममधून दाखवला आहे. द चाइल्ड इज टू अफार फ्रॉम मॉडर्न अर्बन लाईफ. टू अफार म्हणजे दूर आहे. मॉडर्न अर्बन लाईफ, जी मॉडर्न लाईफ आहे, जी शहरातली जी लाईफ आहे, त्याच्यापासून तो दूर आहे, त्याला माहितीच नाही आहे. दॅट इवन हिज रेमेडी फॉर द प्लाईट ऑफ हिज विलेज सीम्स क्वाईट इनोसंट अँड प्लेन. हीज रेमेडी, त्याची रेमेडी कोणती, त्यांनी काय उपाय केला, कशावरचा, प्लाईट ऑफ हिज विलेज.
प्लाइट म्हणजे काय, जी आत्ताची सिच्युएशन आहे विलेजची, त्याच्या गावाची जी सिच्युएशन आहे, म्हणजे ज्या ठिकाणी दॅट विलेज डझंट हॅव इलेक्ट्रिसिटी, त्या ठिकाणी वीज नाही आहे, लाईट नाही आहे, आणि ती जी काही दशा आहे, ती अवस्था आहे त्या विलेजची, त्याची रेमेडी त्यांनी शोधून काढली. काय रेमेडी आहे, म्हणजेच तो चंद्राकडे मागतोय की मला तू प्रकाश दे. आणि ही रेमेडी शोधून काढल्यामुळे ही जी रेमेडी आहे दॅट लो सिम्स लाईक अ व्हेरी इनोसंट अँड प्लेन, खूप साधी आहे, खूप निष्पाप अशी त्यांनी त्याच्यावर उपाय शोधून काढला आहे. रेमेडी म्हणजे काय, उपाय शोधून काढला आहे. सी द नेक्स्ट वन, राईम स्कीम. Rhyme scheme, there is a no rhyme scheme in the poem. The poem does not conform to traditional stanza division, doesn't given here a traditional stanza division. एक स्टांजा वाईज पोएम दिलेली नाही. द लेंथ ऑफ द लाईन्स आर ऑल्सो इरेग्युलर, लेंथसुद्धा त्या लाईनची रेग्युलर नाही आहे. दिस इज द पोएम इन फ्री वर्स. वी कॅन से दॅट दिस पोएम इन फ्री वर्स, फ्री वर्स म्हणून म्हटलं जातं. फ्री वर्स पोएम म्हणतात म्हणजे दॅट इज डझंट हॅविंग अ नो राईम स्कीम, याच्यामध्ये राईम स्कीम नसते. अँड लास्ट वन, अ फिगर ऑफ स्पीच इज रिपिटेशन. दॅट इज, what is mean by repetition? In repetition is the use of same word in line either for emphasis or for poetic effect. आता एम्फेसिस म्हणजे काय, प्रभाव टाकण्यासाठी. आता या ठिकाणी रिपिटेशन म्हणजेच काय, यूज द सेम वर्ड इन लाईन. सेम वर्ड एखाद्या लाईनमध्ये वापरला जातो, एकाच लाईनमध्ये दोन शब्द सेम येतात, त्यावेळेस त्याला रिपिटेशन म्हणतात. यू कॅन सी हिअर, आय वॉन्ट टू सो मेनी small moons of light is given here, small and small. These two words are repeated here. That's why we can say that in the two lines repetition is given here as a figure of speech. This is the, we can say that this is the appreciation of the poem of Basket Full of Moonlight. Okay students, bye bye, thank you.